गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण स्थूल अर्थशास्त्राचं महत्त्व व मर्यादा या विषयावर चर्चा करणार आहोत. पाठीमागच्या तासाला आपण स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या, अर्थ आणि संकल्पना, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यांच्यामध्ये काय फरक आहे याविषयी चर्चा केली होती. आता यानंतर आपण स्थूल अर्थशास्त्राचं महत्त्व काय आहे याविषयी बोलणार आहोत. तर स्थूल अर्थशास्त्राचं महत्त्व पाहण्यापूर्वी परत एकदा स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय याचा सारांश रूपानं आपण विचार करूया. तर मित्रहो, सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे व्यक्तिगत घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. तर स्थूल अर्थशास्त्र म्हणजे व्यक्तिगत घटकांचा विचार न करता समग्र घटकांचा एकत्रितपणे विचार करणारे शास्त्र आहे. आणि त्यामुळं स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती मोठी आहे आणि स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास त्यामुळं महत्त्वाचा ठरतो. स्थूल अर्थशास्त्रामध्ये समग्र घटकांचा अभ्यास केला जातो. एकत्रित मागणी, एकत्रित पुरवठा, एकूण किंमत पातळी या सगळ्या घटकांचा एकत्रित अभ्यास केल्यामुळं तो अभ्यास व्यापक स्वरूपाचा होऊ शकतो. तर या स्थूल अर्थशास्त्राच्या संकल्पनेवरून स्थूल अर्थशास्त्राचं महत्त्व काय आहे हे आपण मुद्द्याच्या आधारे स्पष्ट करूया. तर पहिला मुद्दा आहे संपूर्ण अर्थव्यवस्थेचे अभ्यास. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळं होऊ शकतो. कारण स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यासच मुळात संपूर्ण घटकांचा एकत्रित अभ्यास करणे शक्य होते. त्यामुळे एकत्रित मागणी, अर्थव्यवस्थेतील वैयक्तिक मागणीचा विचार न करता अर्थव्यवस्थेमध्ये देशामध्ये एकूण मागणी किती आहे, एकूण पुरवठा किती आहे, त्यासाठी एकूण रोजगार किती आहे याचा विचार केला जातो. त्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणं स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासावरून शक्य होतं. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे आर्थिक समस्याचे निराकरण. तर स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासावरून आर्थिक समस्यांचे निराकरण करता येते. अर्थव्यवस्थेमध्ये अनेक समस्या असतात, अनेक आव्हानं असतात. तर भारतासारख्या विकसनशील देशामध्ये दारिद्र्य, बेरोजगारी, कमी भांडवल अशा अनेक समस्या आहेत. त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र ही संकल्पना उपयुक्त ठरते. स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासावरून या ज्या अनेक समस्या आहेत त्या समस्या कमी करण्यासाठी, त्याचं निराकरण करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास उपयुक्त ठरतो. तिसरा मुद्दा आहे आर्थिक धोरण ठरवण्यास उपयुक्त. तर साहजिकच स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासावरून अनेक समस्यांचं निराकरण होतं असं आपण पाहिलं आत्ताच. आणि त्यामुळं त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आर्थिक धोरण ठरवण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र उपयुक्त ठरतं. उदाहरणार्थ बेरोजगारी जर देशामध्ये जास्त असेल तर ती बेरोजगारी कमी करण्यासाठी कोणत्या प्रकारची आर्थिक धोरणं राबवावी लागतात हे स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे शक्य होतं. आणि त्यामुळं ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आर्थिक धोरणं ठरवण्यासाठी धोरणकर्त्यांना स्थूल अर्थशास्त्र हे अत्यंत उपयोगाला पडतं. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे आर्थिक वाढीचा अभ्यास. तर आपल्याला माहिती आहे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न ज्याला आपण GDP म्हणतो, तो GDP हा अर्थव्यवस्थेच्या विकासाचा एक निर्देशांक आहे. आणि त्यामुळं तो निर्देशांक किती पद्धतीनं वाढतो आहे किंवा कमी होतो आहे हे अभ्यासणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यामुळं स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासावरून आर्थिक वाढीची कल्पना येते. पाठीमागच्या वर्षी GDPचा दर किती होता, यावर्षी किती आहे, पुढच्या वर्षी तो किती ठेवायचा, या सगळ्याची धोरणं आखण्यासाठी या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र ही संकल्पना उपयोगी पडते. त्याच्यानंतर भाववाढीचे विवेचन. तर मित्रहो, आपल्याला माहिती आहे वस्तू आणि सेवांच्या किमती वाढल्या तर त्याचा परिणाम आपल्या जीवनमानावर होत असतो. आणि त्यामुळे भाववाढ
व्हावी असे आपल्याला वाटत नाही आणि त्यामुळं भाववाढीचा अभ्यास करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचं विवेचन महत्त्वाचं असतं. अर्थव्यवस्थेमध्ये भाववाढ का होते आहे, ते कमी करण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील, अ, हे पाहण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास हा निश्चितच उपयोगी ठरतो आणि त्यावरून पुढची धोरणं आखता येतात. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे सिद्धांताची निर्मिती. तर स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासावरून विविध सिद्धांताची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. त्यामध्ये रोजगाराचा सिद्धांत असेल, व्याजाचे सिद्धांत असतील, भाववाढीचे सिद्धांत असतील. तर असे अनेक सिद्धांत जे आहेत, त्या सिद्धांताची निर्मिती जी आहे, ती स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासावरूनच होत असते. अ, उदाहरणार्थ अर्थव्यवस्थेमध्ये एखाद्या वस्तूच्या किमती सातत्याने वाढल्या तर त्यासाठी असणारी मागणी कमी होते. हा सिद्धांत जो निर्माण झालेला आहे, तो स्थूल अर्थशास्त्राच्या सर्वसाधारण अभ्यासावरून निर्माण झालेला आहे. त्यामुळं स्थूल अर्थशास्त्राचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासावरून मोठमोठ्या सिद्धांतांची निर्मिती झालेली आहे आणि हे सिद्धांत भावी अर्थव्यवस्थेला दिशादर्शक असू शकतात. पुढचा मुद्दा म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार. आजच्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये कोणताही एक देश स्वतंत्र असू शकत नाही. सर्व देश आंतरराष्ट्रीय व्यापाराने जोडले गेलेले आहेत आणि या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आपल्या देशाला जास्तीत जास्त फायदा कसा व्हावा या दृष्टिकोनातून प्रत्येक देश विचार करत असतो आणि त्यामुळं आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये व्यवहारशेष किंवा व्यापारशेष अनुकूल आपल्या दृष्टीनं कसा असेल या दृष्टीनं प्रत्येक देशाचा प्रयत्न असतो आणि त्यामुळं त्यासाठी विनिमय दर ही संकल्पना महत्त्वाची असते. विनिमय दर कसा ठरतो, तो आपल्या देशाला कसा अनुकूल आहे, या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र ही संकल्पना उपयोगी पडते. थोडक्यात काय, तर स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळं अनेक सिद्धांताची निर्मिती झालेली दिसून येते. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे होतो. आर्थिक समस्यांचं निराकरण करता येतं. आर्थिक धोरण ठरवण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास उपयुक्त ठरतो. आर्थिक वाढीचा दर कसा आहे, तो कसा ठेवला पाहिजे, या दृष्टीनं स्थूल अर्थशास्त्र उपयोगी पडतं. त्याच्यानंतर भाववाढीचा अभ्यास करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय व्यापाराचा, विनिमय दराचा अभ्यास करण्यासाठी एकंदरीत स्थूल अर्थशास्त्र ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. आता यानंतर स्थूल अर्थशास्त्राच्या काही मर्यादा आहेत. तर आत्ताच आपण ज्याप्रमाणे पाहिलं, की स्थूल अर्थशास्त्राचं अर्थव्यवस्थेमध्ये अभ्यासाचं खूप महत्त्व आहे. त्याप्रमाणे स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना जी आहे, त्या संकल्पनेच्या काही मर्यादाही आपोआपच येत असतात. ज्याप्रमाणे नाण्याला 2 बाजू असतात, त्याप्रमाणे कोणत्याही अभ्यासाच्या पद्धतीला सुद्धा 2 बाजू असू शकतात आणि त्याप्रमाणे या स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाला सुद्धा आहेत, की त्याच्या काही मर्यादा आहेत. जरी हा अभ्यास महत्त्वाचा असला, उपयोगी असला, तरी त्याच्या काही मर्यादा आहेत. त्या मर्यादा आपण आता पाहूया. पहिली मर्यादा आहे अतिसामान्यीकरणाचा धोका. स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासावरून आपण सर्वसाधारण निष्कर्ष काढतो आणि त्यामुळं त्याचं जनरलायझेशन होत असतं, सामान्यीकरण होत असतं आणि हे जे सामान्यीकरण आहे ते अतिसामान्यीकरण होण्याचा धोका असतो. उदाहरणार्थ अनेक घटकातून काढलेला निष्कर्ष सगळ्यांना लागू होतोच असं नाही आणि त्यामुळं अतिसामान्यीकरणाचा धोका हा सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे होऊ शकतो. दुसरा मुद्दा आहे निष्कर्ष चुकीचे. स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासावरून जे आपण निष्कर्ष काढतो, जे आपण सिद्धांत काढतो, ते बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये काही त्रुटी असू शकतात आणि त्यामुळे स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासातून काढलेले निष्कर्ष अनेक वेळेला चुकीचे असू शकतात. उदाहरण द्यायचं झालं तर स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये मागणीचा सिद्धांत असं सांगतो, की वस्तूची किंमत वाढली की मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली की मागणी वाढते. पण याला काही अपवादसुद्धा आहेत आणि ते सर्वांनाच लागू होत नाहीत. त्याला अपवाद असू शकतात. म्हणजेच काय, तर याच्यामध्ये निष्कर्ष कसे आहेत, चुकीचे आहेत. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा म्हणजे मर्यादित दृष्टिकोन. स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे
मर्यादित दृष्टिकोन. स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास जो आहे तो अभ्यास मर्यादित दृष्टिकोनातून विचारात घ्यावा लागतो किंवा घेतला जातो. ही त्याची मर्यादा आहे. कारण सगळंच जनरलायझेशन करून चालत नाही. त्यामध्ये काही गोष्टी बाजूला असू शकतात आणि त्यामुळे मर्यादित दृष्टिकोन ही स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाची मर्यादा आहे किंवा त्या मर्यादा या स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाला येऊ शकते. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे व्यक्तिगत घटकाकडे दुर्लक्ष. स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये व्यक्तिगत घटकाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामध्ये सर्वसाधारण सरासरी पद्धतीनं अभ्यास केला जातो. एकत्रित ॲग्रिगेट डिमांड, ॲग्रिगेट सप्लायचा अभ्यास केला जातो. त्यामुळं वैयक्तिक घटकाकडं, वैयक्तिक बाजारपेठेकडं, वैयक्तिक संस्थेकडं दुर्लक्ष केलं जातं. म्हणून ही स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाची एक मर्यादा आहे. त्याच्यानंतर पुढची मर्यादा म्हणजे भिन्न भिन्न घटक. तर अर्थव्यवस्थेमध्ये अनेक भिन्न भिन्न घटक असतात. ते एकाच मापानं तोलणं अवघड असतं. त्याचे मोजण्याच्या पद्धती वेगळ्या असतात आणि त्यामुळे समग्र पद्धतीनं जर अभ्यास केला तर त्याचं एकत्रित मोजमाप होऊ शकतं आणि त्यामुळे ते कदाचित चुकीचं असू शकतं आणि त्यामुळे भिन्न भिन्न घटक एकाच तराजूत मापणं हे काही वेळेला चुकीचं किंवा त्याच्या काही मर्यादा असू शकतात. त्यामुळं बोल्डिंगनं ही मर्यादा नोंदवलेली आहे. त्याच्यानंतर पुढची मर्यादा म्हणजे सरासरीतील मर्यादा. स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे जी सरासरी काढली जाते आणि सरासरीतून निष्कर्ष काढला जातो आणि तो निष्कर्ष काढत असताना सरासरीमध्ये काही मर्यादा असतात. त्या सरासरीची मर्यादा जी आहे ती मर्यादा या स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये निर्माण होऊ शकते. त्याच्यानंतर पुढचा एक महत्त्वाची मर्यादा म्हणजे अतिशयोक्तीचा धोका. स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळं अतिशयोक्ती होण्याचा धोका असतो. कारण एखाद्या विशिष्ट घटकाचा अभ्यासावरून काढलेल्या निष्कर्षापेक्षा अनेक घटकातून काढलेला निष्कर्ष हा अतिशयोक्तीकडे वळणारा असू शकतो, अशी एक मर्यादा सांगितली जाते. तर अशा पद्धतीनं स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या या अनेक मर्यादा आहेत. त्याच्यामध्ये अतिसामान्यीकरणाचा धोका असू शकतो, निष्कर्ष चुकीचे असू शकतात. ही अभ्यासाची पद्धती मर्यादित दृष्टिकोनाची अभ्यासाची पद्धत आहे. सर्वच घटकाकडे, व्यक्तिगत घटकाकडे यामध्ये दुर्लक्ष केलं जातं. भिन्न भिन्न घटक एकाच तराजूने मोजले जातात. त्याच्यानंतर सरासरीच्या काही मर्यादा आपोआपच याच्यामध्ये येऊ शकतात. त्याच्यानंतर अतिसामान्यीकरणाचा धोका होऊ शकतो. तर अशा पद्धतीनं स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या या मर्यादा आहेत आणि सारांश रूपानं आपल्याला असं म्हणता येईल की स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या अशा प्रकारे काही जरी मर्यादा असल्या तरी स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास अनेक दृष्टीनं उपयुक्त आहे. कारण त्यातून पैशाचा अपव्यय टळला जातो, पटकन अभ्यास केला जातो. त्यामुळे वेळ आणि पैशाची बचत होऊ शकते आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सिद्धांताची निर्मिती होऊ शकते आणि त्यामुळे मोठमोठ्या अर्थव्यवस्थेच्या देशामध्ये स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यासावरूनच आपल्याला निष्कर्ष काढणं सोपं जातं आणि त्यामुळे पुढील भावी काळातील धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राची ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. तर धन्यवाद.